आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। निवडणूक आयोगानं निवडणुकांशी संबंधित एक महत्त्वाची नियमावली तयार केली आहे। कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करण्याबद्दल कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत। राजकीय पक्षानं पोस्टर, पॅम्पलेट वाटप करणं, प्रचार रॅली किंवा निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपात निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत। सर्व राजकीय पक्षांना हे निर्देश देण्यात आले आहेत। एक अतिशय महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे आणि लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक असेल। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मिलिंद, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। अतिशय मोठा निर्णय आहे। त्यांनी या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात नियमावली जारी केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणुकीच्या कामामध्ये कुठल्याही लहान मुलांचा वापर करता येणार नाही। सोबतच राजकीय पक्षांना पोस्टर असो, पॉम्पलेट वाटप असो, प्रचार रॅली असो, निवडणूक सभांमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये लहान मुलांचा वापर करू नये असे स्पष्ट दिशानिर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले। यापूर्वी या संदर्भातल्या अनेक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या होत्या। त्यांनी स्पष्ट करण्यात आलं होतं की अनेक लहान मुलांचा वापर या निवडणूक प्रचार सभांसाठी केला जातोय। त्याचमुळे हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलाय आणि या संदर्भात देशभरातील सर्व राजकीय पक्षांना दिशानिर्देश जारी केलेले आहेत। मिलिंद, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।